श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण वेळोवेळी स्वामी महाराजाचं वाक्य बघतो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच वाक्याची प्रचिती मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. एक अक्कलकोटपासून 4 ते 5 मैलावरती मेंदगिरी गावाचे एक गाव होते. तिथे स्वामी समर्थाचा एक परमभक्त राहत होता. त्याचे नाव पांडू सोनार. त्याला खूप कर्ज झाले होते, जगणे तर असह्य झाले होते. पांडू सोनाराचे दागिने घडवण्याचा कसब अतिशय वाखाणण्यासारखा होता. गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवण्याला पांडू सोनाराला दिले. त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला. ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि त्या व्यवहारात कमवलेल्या पैशातून आपली काही कर्जे फेडली. त्या श्रीमंत गृहस्थाला काही दिवसांनी लक्षात आले की पांडू सोनाराने आपल्याला फसवले. त्याने मामलेदाराकडे तक्रार केली. खटला तात्यासाहेब मामलेदाराच्या कोर्टात उभा राहिला. पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसवले आहे हे सिद्ध झाले आणि चापकाच्या फटक्याची शिक्षा जाहीर झाली. पांडू सोनार घाबरला. त्याने स्वामी समर्थाचा धावा केला. फटक्याचा दिवस उगवला. पहाटे स्वामी उठले आणि आपल्या भक्ताची करून हाक त्यांच्या कानावर पडली. स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झडपड मैंदारगीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले. पांडू सोनार समोरच उभा होता. 50 फटक्याची शिक्षा भोगायला क्षण आता जवळ आला होता. मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींनी दत्त म्हणून समोर उभे राहिले. म्हणून मामलेदाराला अतिशय आनंद झाला. स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसविले आणि त्यांची पूजा करून मामलेदाराचा हात जोडून उभा राहिला. इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलविले आणि आपल्याजवळ बसविले. कैद्यावर महाराजाची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आले. मामलेदाराने पांडू शिक्षा न करता सोडून दिले. स्वामी आपल्या परमभक्तासाठी आसन सोडून अक्कलकोटहून मैंदारगीला आले. हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला. स्वामींनी मात्र आपल्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवले होते. लोकांनी स्वामींचा जयजयकार केला. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा सारांश असा होतो, माझ्या परममित्र स्वामी भक्तांनो, जिथे मुखात भगवंताचे अखंड नाम आहे तिथे भगवंताचे निश्चितपणे वास्तव आहे. संताचा वावर अशा नामधारकाच्या भोवती असतो. एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रम्मान झालात की अभव अस्तित्वाचा शोध संपतो. कारण त्या क्षणी जाणवते ती भगवंताचे अस्तित्व नामातच आहे. भगवंताला प्रत्यक्ष